नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, 30 जून 2025 पासून UPI पेमेंट नियमात बदल होणार आहेत। तर ते कोणकोणते बदल आहेत ते आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत। तर मित्रांनो, UPI पेमेंट नियमात मोठे बदल 30 जून 2025 पासून काय होणार, प्रत्येक ग्राहकाने हे पाहिलंच पाहिजे। तर मित्रांनो, जर तुम्ही Google Pay, फोनपे, पेटीएम किंवा भीम वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे। 30 जून 2025 पासून UPI व्यवहारामध्ये मोठे बदल होणार आहेत। तुमचं UPI ID बंद होऊ शकतं, पैसे चुकीच्या व्यक्तीकडे जाऊ शकतात किंवा ट्रान्झॅक्शन फेल होऊ शकतं। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 30 जूनपासून लागू होणाऱ्या सर्व UPI नियमावर एक करून चर्चा करणार आहोत। शेवटी एक खास महत्त्वाचा सल्लासुद्धा मी या व्हिडिओमधून देणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हां, जर तुम्ही मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, UPI म्हणजे काय? तर UPI म्हणजे मोबाईलवरून काही सेकंदात पैसे पाठवण्यासाठी वापरले जाणारी प्रणाली। Google Pay, फोनपे, पेटीएम, भीम हे सगळं UPIवरच चालतं। आज भारतात दररोज कोट्यवधी रुपये UPIद्वारे फिरवतात, पण याच डिजिटल युगात सुरक्षितता, वेग आणि विश्वास हेही तितकेच महत्त्वाचे आहे। म्हणूनच 30 जूनपासून काही नियम लागू झालेले आहेत। तर 30 जून 2025 पासून लागू होणारे नियम नेमके काय आहेत ते आपण पाहूया। तर NPCI नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पहिला नियम आहे, व्यवहार करताना प्राप्तकर्त्याचे पूर्ण नाव दिसणार। दुसरा आहे, प्राप्तकर्त्याची प्रक्रिया 15 सेकंदात पूर्ण करावी लागणार। तिसरा आहे, निष्क्रिय मोबाईल नंबरचे UPI ID बंद होतील। चौथा आहे, UPI लाईटमध्ये ट्रान्सफर आउटची सुविधा। पाचवा आहे, कलेक्ट रिक्वेस्टसाठी UPI ॲप वेळ मर्यादा। तर आपण एक करून सविस्तर नियम पाहणार आहोत। पहिला नियम आहे, व्यवहार करताना प्राप्तकर्त्याचे पूर्ण नाव दिसणार आहे। सध्या तुम्ही जर कोणा व्यक्तीला पैसे पाठवताना फक्त नावाची सुरुवात दिसत आहे, पण 30 जूनपासून त्याचे पूर्ण नाव दिसणार आहे। त्याचा उपयोग काय होणार आहे? तर चुकीच्या व्यक्तीला पैसे पाठवण्याचे प्रकार थांबणार आहेत। NPCI बँकांच्या डेटाबेसवरून खातेधारकाचे नाव मिळवेल, म्हणजेच नाव खोटं असणं शक्यच नाही। फायदा काय होणार आहे? सुरक्षितता वाढणार आहे, फसवणूक कमी होणार आहेत। दुसरा नियम आहे, व्यवहाराची प्रक्रिया 15 सेकंदात पूर्ण करावी लागणार आहे। NPCIने सर्व बँकांना काही UPI ॲप्सना निर्देश दिले आहेत। रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स हे 15 सेकंदात पूर्ण झाले पाहिजेत। स्टेटस चेक आणि व्हॅलिडेट हे 10 सेकंदात झाले पाहिजे। त्यामुळे काय होईल तर अडकलेले व्यवहार टाळले जातील, ग्राहकांचा वेळ वाचेल आणि दुकानदार, व्यापारी, ग्राहक सगळ्यांना फायदा होणार आहे। तिसरा नियम आहे, निष्क्रिय मोबाईल नंबरवर UPI बंद। जर एखादा मोबाईल नंबर बंद झाला आणि त्या दुसऱ्या व्यक्तीकडे गेला तर UPI ID सुरू राहते। या त्रुटीमुळे फसवणुकीचे प्रकार घडते। 30 जूनपासून बँकांना अशा निष्क्रिय किंवा रिसायकल झालेल्या नंबरसाठी UPI ID डिॲक्टिव्ह करावी लागेल। त्यामुळे चुकीच्या खात्यावर पैसे जाण्याची शक्यता संपेल। तुम्ही तुमचा UPI ID वापरत नसाल तरी तो 90 दिवसात एकदा ॲक्टिव्ह ठेवा। चौथा नियम आहे, UPI लाईटमध्ये ट्रान्सपरंट आउट सुविधा। UPI लाईट म्हणजे एक छोटंसं वॉलेट आहे, ज्यात तुम्ही 2000 पर्यंत टाकू शकता। पूर्वी हे पैसे परत बँकेत येत नव्हते, आता NPCIने ट्रान्सपरंट आउट सुविधा सुरू केली आहे, म्हणजे तुम्ही लाईट बंद करतानाही पैसे बँकेत परत पाठवू शकता। याचा लाभ काय आहे तर तुमचा पैसा अडकणार नाही आणि नियंत्रण तुमच्याच हातात राहील। पाचवा नियम आहे, कलेक्ट रिक्वेस्टसाठी वेळ मर्यादा। कलेक्ट रिक्वेस्ट म्हणजे एखादा ॲप किंवा व्यक्तीने तुम्हाला पैसे मागितले आणि तुम्ही ॲक्सेप्ट करता, तर 30 जूनपासून ॲप्सना हे कलेक्ट रिक्वेस्ट हा 10 सेकंदात प्रोसेस करावे लागेल। यामुळे फसवणूक करणाऱ्या बनावट लिंक्सचा बंदोबस्त होईल। जास्त वेळ घेतलेले रिक्वेस्ट ॲप रिजेक्ट करू शकतात। तर हे होते
30 जून 2025 पासूनचे हे नियम आहेत. आता महत्त्वाची टिप्स आहे, हे सगळे नियम तुमच्यासाठी जर फायदेशीर असले तरी थोडी खबरदारी घेतली पाहिजे. तर काय खबरदारी घेतली पाहिजे, तर मोबाईल नंबर बंद करताना UPI ID डिॲक्टिव्ह करा. नंतर तुमचं नाव UPIवर नीट व्हेरीफाय करा. UPI लाईट वापरत असाल तर ट्रान्सपरंट आउट फीचरचा वापर करा. ओळखीच्या व्यक्तीलाच पैसे पाठवा. त्याचं नाव कन्फर्म करूनच त्या व्यक्तीला पैसे पाठवा. नंतर आहे फसवणूक टाळण्यासाठी अनोळखी QR कोड कधीही स्कॅन करू नका. हे आहेत महत्त्वाच्या टिप्स. तर मित्रांनो, 30 जून 2025 पासून येणारे हे नियम तुमच्या UPI वापरण्याच्या पद्धतीत मोठा फरक घालणार आहेत. यामुळे व्यवहार आणि सुरक्षितता होणार, पैसे चुकीच्या खात्यात जाणार नाहीत, तुमचा वेळ वाचणार आहे. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर मराठी अवनी यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.